अक्का, तुम्ही रडू नका, सगळं नीट होईल. हे लगीन ठरलं असतं ना तर सूर्या एका मोठ्या जबाबदारीतनं मोकळा झाला असता ग. हाव, नका काळजी करू. लग्न नाही मोडलं, फक्त बोलणं लांबलंय. अगं पण यांनी त्या पोराकडच्यांच्या डोसक्यात ते हुंड्याचं कुळं भरवायचंच कशाला म्हणते मी. आता ते लोक पैशासाठी सूर्याला त्रास देतील, पैसे नाही दिले तर लगीन मोडतील. अक्का, तुम्हाला खरंच असं वाटतं का सूर्याही लग्न मोडू दे? तर त्याच्या बहिणींसाठी आकाश पाताळी एक करून पैसा गोळा करेल, पण लग्न नाही मोडू देणार. तेच तर, म्हणजे बघ की दोन्ही बाजूनी मरण सूर्याचंच आहे का नाही. म्हणजे लगीन ठरलं तर पैशाची जमवाजमव करायसाठी धावा, आणि लगीन मोडलं तर चार चौघात मान खाली घालून राहावा. अगं किती वर्षांनी माझ्या दादाच्या घरात काहीतरी चांगलं घडत होतं ग, आणि ह्यांनी असं का वागत्यात ग हे. माझा सूर्या, माझ्या घरचे लोक, तरी काय बिघडवलं याचं. अक्का, इथे रडत बसण्यापेक्षा आपण त्यांना जाऊन नाही का विचारू शकत? असं अंधारात किती दिवस रडत बसणार आहेस? किती दिवस अशी घुसमटत राहणार आहेस? आमचं धाडच नाही त्यांना विचारायचं. तुझा आता आमच्या नशिबी हेच जगणे. पण डॅडींमुळे दुसऱ्या कोणाचं आयुष्य बर्बाद झालेलं मी नाही बघू शकत. आपण एक प्रयत्न तर करून बघू. तुझा डॅडी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. डॅडी, मला असं वाटतंय की तुम्ही सूर्याच्या घरी जसं वागला तसं नाही वागायला हवं होतं. म्हणजे तेजूला बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर तुम्ही बोललात की वाटेल ते मागा. आता बघा ना, खरंच ती लोक हुंडा मागतील सूर्याकडून. त्यांची हाव वाढेल. तुळजा, पुन्हा पुढे बोलतेस, कळतंय का तुला? डॅडी बघा ना, सूर्या त्याच्या बहिणींच्या लग्नाबाबतीत किती काळजीत असतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्या पाहुण्यांकडच्यांच्या तर काहीच अपेक्षा नव्हत्या, पण तुम्ही त्यांच्या डोक्यात हुंड्याचा विषय टाकला. नाही म्हणजे ते हव्वाच्या सव्वा हुंडा मागतील सूर्याकडून, आणि जर सूर्याने हा हुंडा नाही दिला तर लग्न पण मोडायला कमी नाही करणार ते. जर का हे लग्न मोडलंच तर सूर्याला खूप त्रास होईल त्याचा. तुम्ही बघा ना, 4 बहिणी येतो त्याला. बाहेर हे कळलं की तेजूला बघायला आलेल्या पहिल्याच पाहुण्यांनी तिला नकार दिलाय, तर बाकीच्या बहिणींची लग्न कशी होती? सूर्याने दिलेला शब्द त्याने नाही पाळला तर बाहेर खूप इज्जत जाईल त्याची. मला असं वाटतंय की या सगळ्यांना तुम्ही जबाबदार असाल. झालं तुझं, जा आज डॅडी, पण प्रेमाने सांगतोय की नाही आम्ही. मुलगा तरी बारा होता का तेजूला बघायला आलेला? तेजूला शोभेलचा होता, शिकलेला, संस्कारी. दोघांची जोडी चांगली जमली असती, पण काय पुढे बोला. सूर्याबाया आमच्या पुरीचं लग्न धोक्यात आलं आणि आम्हीच त्याच्या बहिणीचं लग्न जुळवून द्यायचं. सगळ्यात आधी आमच्या तुळजाचं लग्न होणार. तोपर्यंत या गावातल्या कुठल्याच पोरीचं लग्न होऊ देणार नाही आम्ही.
सूर्याच्या बहिणीचं तर नाहीच नाही. या आकाशवाणीचं केंद्र गेलं कुठे आज? दादा, दुकानात ना माल वाढवावा लागणार आहे. आपण दुकानात एवढा माल भरू ना, दुकानाचा मॉलच करून टाक. कोणी काजू खायचं बंद कर. येऊ का सूर्या? मेजर नाना या की. काय म्हणताय? सूर्या, पाहुण्यांचं काय निरूप आलं का रे ते परवाच्या? नाही ना, अजून तर काय नाही. त्या पोराला तेजू पसंत आहे ना? वय हाय की, त्याला तेजू पसंत आहेच, पण तेजूला पण आवडलाय हो त्यो. तेजू म्हणाली का तुला? म्हणाल कशाला लागतंय? तिच्या डोळ्यात दिसत होतं मला. अहो, बहिणींकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय जर मला कळत नसेल तर काय अर्थ का मला भाऊ म्हणून घ्यायचं? हा, अहो, सूर्यफुलाला अजून फुलून गेली होती ती. ना ना, काय बी करून तिचं लग्न जुळलं पाहिजे बरं. जुळत असतं खरं तर, पण त्या दिवशी डॅडीने खोडा नको घालायला पाहिजे होता. मला तर असं वाटतंय डॅडीने हे लग्न जुळवायचंच नसेल. असं नका म्हणू. असलं काय बी त्यांच्या मनात येणार नाही. त्यांचं घराणं मोठं आहे, त्यांचं नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की त्यांच्या नात्यातलं लग्न पण मोठं झालं पाहिजे. अहो, त्या घराचं लय उपकार आहेत आमच्यावर. जेव्हा आईनं डोक्यावरनं हात काढला ना, तेव्हा आत्याने तिचा पदर धरला म्हणून तर आमच्या घराची होरपळ होता राहील. डॅडीनं जेव्हा जेव्हा हाक मारली ना तेव्हा हाकेला धावून आले ती. त्यांचा हात डोक्यावर होता म्हणून तर आमचं घर तरलंय. त्यांच्या मनात असं आहे ना, त्यांच्या मनात तेजूच्या लग्नाबद्दल चुकीचं काही येणं शक्यच नाही. आता तू म्हणतोय तर ठीक आहे, आम्हासनी बी आदर आहे की डॅडींचा, पण मला वाटलं म्हणून बोललो. उगाच मनात शंका नको. आता दूर जाईल ना तुमची शंका. वय तर सूर्या, तू मेहनती गडी असल्या का शून्यापासून तू सगळे निर्माण केलेस, त्यामुळे काळजी वाटतील का. बाकी आता कमी जास्त बोललो असेल ना तर माफी कर बाबा. अहो ना ना, काय पण काय बोलताय तुम्ही? हा, सोडून द्या ते विषय, सोडून द्या. तुम्ही तेजूचं लग्न लवकर होऊ द्या म्हणून देवाला प्रार्थना करा. हा, नक्की करेन. हा, चल येतो सूर्या. हा. मॅडम, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काल अचानक तुमच्या घरी तुम्हाला बघायला आलो. ते बघून धक्काच बसला असेल ना तुम्हाला. खरं तर तुमच्या घरी स्थळ घेऊन जायच्या आधीच एकदा बोलायचं होतं तुमच्याशी, पण नाही जमलं. कसं जमेल ना, तुमची मान कायम खालीच असते. साधी नजरेला नजर देत नाही, म्हणून हिंमतच झाली नाही. बाहेरून चौकशी केल्यावर का आलं की तुमचा भाऊ तुमच्या लग्नाचं बघतोय. मग म्हणलं आपणच रीतसर मागणी घालावी, नाही का. आणि तुमच्या भावाच्या मर्जीनं आपलं नातं उभं राहिलेलं तुम्हाला नक्की आवडेल. माहिती आहे मला. मी योग्य तेच केलं ना मॅडम? माझं काय चुकलं का? अहो, बघण्याचा कार्यक्रम झालाय आपला. नजर वर करून बघू शकता. एक मिनिट, तुम्हाला लग्न नाही करायचं का माझ्याशी? दादा जे ठरवेल तेच होईल. अच्छा, म्हणजे मला आधी तुमच्या दादाला माझ्या प्रेमात पाडावं लागेल. बर. डॅडी हे बघा, तुम्ही म्हटलं होतं कोणाला कळलं नाही पाहिजे. अहो, कोणाकोणाचं तोंड दाबवायचं सांगा ना. सगळ्या तालुक्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय. रानात, गावात, देवळात सगळीकडे सगळ्यांच्या तोंडावर हाच विषय चालू आहे. तुळजानी सूर्याचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं तरी लोकांना कसा विश्वास बसणार आहे? त्यांना तर हेच वाटणार ना की बस डॅडी, गावात तोंड दाखवायला जागा नाही राहील. तुम्हीच काहीतरी करा. करावंच लागणार. आमच्या आबरूचं असं तेंदळून निघत असताना आम्ही काय गप बसू काय? अरे जीवापेक्षा रुबाब प्यारा आहे आमासने. एक वेळ आमची मान मोडून देऊ पण नाक नाही कापू देणार. चालन,
मालन तुळजा बाहेर या. काय काय झालं? काही चुकलं का आमचं? नाही आमचंच चुकलं. पोरीच्या शिक्षणासाठी वेळ वाया घालवला आम्ही. आता नाही, या पोरीचं लग्न आजच्या आज ठरवणार आम्ही. चिरंजीव, पाहुण्यांना अवतान धाडा. छत्री, सूर्या आणि त्याच्या घरचे सगळे त्यांना तयार होऊन बोलवले म्हणून सांगायचं. त्याचं तयार. डॅडी, पण हे सगळं असं अचानक? गावभर आमचे आबरूचे दिंदेवडे निघालेत. अजून थांबलो ना गावातून पळून जायची येळ आणशील तू आमच्यावर. ज्या जागी दुसरं कोणी असताना हितच कापून टाकला असता. पण मी केलं तरी काय? व्हिडिओ दाखव. घ्या. पण मी फक्त जीव वाचव. ते बघणाऱ्याला कळणार कसं आणि त्याला सांगायचं काय ते बी सांगून टाक. काय नाही, त्यांची तोंड बंद करायची असतील ते एकच उपाय. आजच्या आज तुझ्या लग्नाची सुपारी फोडून टाकायची. साखरपुडा उरकून टाकायचा. ह्यावर कोण बोलल तर माझ्या इतका वाईट नाही कोण. डॅडी, आम्ही पण तयारीला लागतो. छत्री, ऐकलं ना डॅडी काय म्हणाले? सूर्या आणि त्याच्या घरच्यांना तयार करून आणायचं. आलं माझ्या ध्यानात. बाकी कळलं असेलच काय करायचं ते. जी, सगळं लक्षात आलंय माझ्या. मी पण लागतो कामाला. तुम्ही काय बघताय? आला कामाला लागा. काही बी करून आजच्या आज साखरपुडा झाला पाहिजे. सूर्या, सूर्या, छत्र्या, या की बस. ए सूर्या, या की बस. या बस. कसं येणं गेलं? डॅडीनी तुला भेटायला बोलवलंय. वय, चला की जाऊया. चला, असंच कसं चला? हा, असं येणं बरं दिसतंय का? हा, सुपारी फोडायची. तुळजाचा साखरपुडा करायचं ठरलंय म्हणून तुला बोलवायला निरोप पाठवलाय. जरा तयारी तरी कर. असं येणं बरं दिसतंय का? हा म्हणजे काय बोलणं नाही काय नाही, डायरेक्ट शुगर बॉक्स. शुगर बॉक्स, साखरपुडा. डॅडींचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे की. आलं मनात केलं क्षणात. सगळे निर्णय तडकाफडकी आणि गावाला धडकी. आता त्यांच्या मनात आलं तुळजाताईंचा साखरपुडा करायचंय. केली तयारी. पण तुमच्याशिवाय होईल का? हा, आणि सूर्याशिवाय तर तो होऊच शकत नाही. पण तुम्ही काय बोलता ते नक्की कळणं झालंय मला. साखरपुडा हे पाहिजे म्हणजे काय चाललंय नक्की? सूर्या, तुझा आणि तुळजाचा व्हिडिओ सगळ्या गावात व्हायरल झालाय. तेव्हा डॅडीनी ठरवलंय साखरपुडा उरकून टाकायचा. म्हणून तर मी निरोप द्यायला आलोय. तुळजा साखरपुड्याला तयार झाली? त्या काय डॅडींच्या शब्दाबाहेर आहेत का? म्हणजे दादा आणि तुळजाचा साखरपुडा होणार आहे? म्हणजे तुळजा खरंच आपली वहिनी होणार आहे? म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार. आपल्या आधीच आपल्या दादाचं लग्न होणार काय? आपण
तात्यांचा उपवास आहे, मौन व्रत असतंय त्यांचं. ते कुणाशी बी एक शब्द बोलत नाहीत, माहित नाही बे तुला? अरे हो, मग नको सांगायला, नाही तर गावभर त्यांच्या संच लग्न असं सांगत फिरतील. मौन व्रत तुटायचा त्यांचा. बर तुम्ही सगळ्यांनी तयारी करून या. हा मी येतो काय. हा, या. हा? गोड गोजिरा रांगडा साजिरा दादा तू होणार नवरा. गोड गोजिरा रांगडा साजिरा दादा तू होणार नवरा. ए काय ओरडाला? अरे दादा कसलं शर्ट घातलाय? उसाला पाणी द्यायला चाललाय काय? ए गपे, कशाला पाहिजे झागा मागान मला बघा. तुला दादा असंच चांगला दिसतो, साधा भोळा. काय साधा भोळा, अरे त्याचा साखरपुडा आहे आजला का? त्याने कसलं नटलं पाहिजे, सजलं पाहिजे, दजलं पाहिजे. हा, आणि वहिनीने त्याला असं बघितलं, वहिनी काय म्हणते काय? की ह्यालाच लग्न मान्य नाही. ते काय नाही दादा, तू आत्ताच्या आत्ता जा आणि एक चांगला कडक शर्ट घालून ये. काय ग पोरींनो? अरे पण मला काहीच कळलं झालं, मी काय करू. घरात 4 बहिणी आहेत, त्यांचा पिवळा व्हायच्या आधी मीच गुडघ्याला पाशिंग बांधून बसू. दादा तू आमचं टेन्शन नको ना घेऊ. तुझं लग्न आमच्या आधी झालं तर चांगलंच होईल ना. आणि कसं आहे ना दादा, आपल्याकडे एखादा जर माणूस असला तर कसं आम्हाला आमच्या मनातल्या 4 गोष्टी बोलता येतील. मग माझी बोला की. पोरींचं असतं ना काहीतरी, सगळंच कसं तुला सांगायचं. दादा पॉइंट आहे. आणि दादा तुझा वहिनी जर या घरात आली तर म्हणजे माझा इंग्रजीचा स्टडी पण तीच टेकणार ना. म्हणजे यावर्षी मी पक्का पास होईन बघ. ते जो अक्काचं लग्न ठरलं तर वहिनीची आपल्याला किती मदत होईल. हा ना, तिने एकदा का तुझी या घराची जबाबदारी घेतली ना की मग आम्ही सगळे लग्न करून सासरी जायला मोकळ्या काय. हा म्हणजे मग तुझी सगळी काळजीच मिटेल. म्हणजे दादा बघ, प्रॉब्लेम अनेक पण सोल्युशन फक्त एक आहे, युअर मॅरेज. बघ आता तुझा फक्त साखरपुडा ठरलाय तर धनु दीदी बरोबर इंग्लिश शब्द बोलली. लग्न झालं तर फटाफट इंग्लिश बोलायला लागेल. दादा तू नाही लग्न करूनच टाक, म्हणजे सगळं छान होईल बघ. दादा तुला तर माहिती का, आमची तर लहानपणापासूनचीच इच्छा होती की तुझाच आमची बहिणी भावी. आता देवानं आमचं ऐकलंय, तू पण ऐक की देवाचं, कर की लग्न. असे समज जे काय होते ते चांगल्यासाठी होते. अगं पण तुमच्या आधी माझं लग्न कसं दिसतंय ते. हा ना, कसं दिसेल ना रे ते. राहू द्याच मग. ए गा बस, हे रे उद्याच मग. सूर्य दादाला तुळजा आवडती. दादा आता नाही तर कवच नाही, करायचंय आपल्याला ह्यावेळी. हा ना, कसला भाव खाते, लागिरी झालं याला तिचं. बघा ना तिचं नाव घेतलं कसं लाज होतोय. अरे पण हा, आता इशेच नाही. हा, खुश. काय वाटतं? अजून नाही. नाही ते मेकअप बिकअप काय करणार नाही मी, मला नाही आवडत. पण आम्हाला ऐकतं ना. चल अगं बस रे. कुठे गेली? अक्का त्याचा असा मेकअप कर ना की सगळी बघतच राहिली पाहिजेत. होय, दुकानात चल तुला दाखवतो. झालं समाधान? नाही, अजून एक राहिलंय. माझ्या दादाला कुणाची नजर नको लागायला. सूर्य दादा 1 मिनिट थांब, काहीतरी मिसिंग वाटतंय. काय थांब आलेच.
हे घाल. कडक कसं दिसते बुजगावनं तर वाटत नाही ना. नाही दादा 1 नंबर वाटतोय. नाही नाही, त्याची स्टाईल भारी, स्वभाव साधा, लाखात एक आमचा दादा.